नमस्ते. घरोघरी रुचिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मेंदू वडा पाहणार आहोत आणि या मेंदू वड्यासोबत आपण खोबऱ्याची चटणी पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ पाहते वेळी तुम्ही पूर्ण पहा, अर्धवट पाहू नका. आणि कमेंट, लाईक, शेअर हे करा. हे करायला काही पैसे जात नाहीत. आजपर्यंत मी बरेच व्हिडिओ टाकले पण कमेंट कुणाचीच येत नाही, त्यामुळे मला काहीच समजत नाही माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही. प्लीज कमेंट करा. चला तर मग आता आपण मेंदू वड्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. तर मी इथे मेंदू वडे बनवण्यासाठी 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे. उडीद डाळ आपण थोडी जास्त घ्यायची आहे. आणि आपण 1 वाटी इथे तांदूळ घेतले आहेत. उडीद डाळीपेक्षा तांदूळ आपण कमी घ्यायचे. आणि आता आपण हे तांदूळ आणि उडीद डाळ चांगली 2-3 वेळा धुवून घ्यायची आहे. एकदम स्वच्छ करायची, त्याच्या आतमधली सगळी घाण निघून गेली पाहिजे. आपण याच्यामध्ये पोहे सुद्धा घालू शकतो, पण पोहे या तांदूळ आणि डाळीमध्ये मिक्स करायचे नाही आहे. तर याचं वाटण करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पोहे मिक्स करू शकतो. आता आपल्या इथे तांदूळ आणि डाळ चांगली धुवून झाली. आता मी 1-2 तास हे चांगली पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. आणि त्यानंतर आपण ही डाळ मिक्सरला लावून घ्यायची. आता मिक्सरला लावते वेळी किती प्रमाणात जाड पाहिजे की बारीक पाहिजे ती आपण नंतर पाहणार आहोत. मी तुम्हाला सांगेनच आपण ही डाळ किती प्रमाणात मिक्सरला लावायची आहे ती. चला तर आता आपण मिक्सर लावून घेऊया. आता इथे आपण पाहू शकतो बघा, मी बारीक असं मिक्सरला ही डाळ आणि तांदूळ लावून घेतले आहेत. अशा पद्धतीने आपण ही डाळ आणि तांदूळ लावून घ्यायचे आणि चांगलं ना 10-15 मिनटं असं चांगलं फेटून घ्यायचं आहे. तरच आपले वडे खूप छान असे होतात. आणि हे लगेच नाही करायचं आहे, तर थोडा वेळ आपण हे पीठ असंच ठेवणार आहोत. जर तुम्हाला जास्त वेळ म्हणजे घाई असेल तर तुम्ही हे पीठ रात्री करून ठेवू शकता आणि सकाळी वडे बनवू शकता. आता मी इथे हे बघा या पिठामध्ये मीठ घातलं आहे 1 चमचा. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालू शकता. आता आपण वड्यामध्ये घालण्यासाठी कोथिंबीर बारीक करून घ्यायची आहे, एकदम बारीक करायची आहे. आणि त्याच्यासोबत आपण हिरव्या मिरच्या पण बारीक करून घेणार आहोत. जे आता आपण मिक्सरला लावून घेतलेलं पीठ आहे त्याच्यामध्ये आपण ही कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मिरची घालून मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपलं मेंदू वड्यासाठी परफेक्ट असं हे पीठ तयार झालेलं आहे. आता आपण इथे वडे करायला सुरुवात करणार आहोत. आणि पीठ शक्यतो घट्ट ठेवायचं आहे, पातळ ठेवायचं नाही आहे. आता मी इथे 1 वाटी आणि रुमालाचा वापर करणार आहे वडे बनवण्यासाठी. या वाटीला मी रुमाल एका रबरने लावून घेतला आहे. टाईट असा लावून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण ना हे पाणी लावायचं, म्हणजे कसं पीठ आपलं त्याच्यामध्ये चिकटत नाही. आता हे पाणी लावल्यानंतर आपण त्याच्यावरती जे आपण मेंदू वड्यासाठी पीठ तयार केलेलं आहे ते त्याच्यावर घ्यायचं आहे. आणि परत बोटाने हे बघा मधीच असा होल करायचा आणि मेंदूवडा तयार करायचा आहे. मग असं पाणी लावलं ना आपण त्या रुमालाला की सहजपणे आपण मेंदूवडा हातावरती घेऊ शकतो अशा पद्धतीने. आता मी इथे
तेल गरम करत ठेवलं आहे आणि एक एक करून वडा तेलामध्ये सोडायचा आहे. जास्त वडे घालायचे नाही आहे, थोडे वडे घालायचे आणि आपण तळून घ्यायचं. आता आपल्या मेंदू वड्याचा कलर इथे चेंज झाला आहे. पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने हे आपले मेंदू वडे तयार झाले आहेत. खूप छान असे हे मेंदू वडे होतात आणि एकदम क्रिस्पी असे होतात. इथे तुम्ही पाहू शकता आपले मेंदू वडे तयार झाले आहेत. खूप छान असे हे बघा मेंदू वडे तयार झाले. आता आपण हे मेंदू वडे ना एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. तर इथे मी तवा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे मेंदू वडे काढून घेणार आहे आणि बाकीचे पण असेच मी तळून घेणार आहे. आता मी इथे चटणीसाठी काही साहित्य घेतले आहे आणि त्याचबरोबर आपण फोडणीसाठीही साहित्य घेतले आहे. इथे पाहू शकता तुम्ही. आता आपण फोडणीसाठी काय काय घेतलं आहे, तर आपण इथे मी तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि एक मी लाल मिरची कट करून घेतली आहे ती आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि 2-3 कढीपत्त्याची पानं घालायची. आता अशा पद्धतीने आपण ही चटणी वाटून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आपण जी फोडणी दिली आहे ना ती आता आपण त्याच्यामध्ये घालायची. आणि जर आपल्याला घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे. शक्यतो जास्त पातळ चटणी बनवू नये. आता आपले मेंदू वडे तयार झाले आहेत. ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.